जय शिवराय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, त्यांनी शिवाजी महाराजांचे धोरण पुढे कसे चालू ठेवले, लूट कोणती केली, कशी केली, स्वराज्याचा वारसदार म्हणून आपली योग्यता सिद्ध कशी केली, संरक्षण कोणाला दिले, याच विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत. जानेवारी 1681 हा दिवस संभाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी निश्चित करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 6 वर्षांनी व राजांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 एप्रिल 1680 नंतर जवळपास 9 महिन्यानंतर संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला. मधला संपूर्ण काळ हा स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवणे, भावी युद्धाची तजवीज करणे व रयतेच्या कल्याणाच्या योजना राबवण्यात गेला. यावरून हे नक्कीच स्पष्ट होते की संभाजी राजांना छत्रपती होण्याची बिलकुल घाई नव्हती, परंतु राजांची रयतेबाबतची जी कर्तव्ये असतात ती मात्र नेटाने पार पाडवयास राजांनी अगोदरच सुरुवात केली होती. राजांचा वारसदार म्हणून आपली योग्यता सिद्ध करूनच पुढील वाटचाल करण्याची धमक त्यांच्यात होती आणि ते तसेच वागले. उदाहरणार्थ, चराईचा कर रद्द करणे. जे लोक किल्ल्यावर संरक्षणासाठी राहावयाचे येतात त्यांची गुरे गडाच्या पायथ्याला चरत, त्यामुळे त्या लोकांच्या उत्पन्नात थोडीशी भर पडे. शिवाजी राजांची प्रथा शंभूराजांनी कायम पुढे चालू ठेवलेली होती. तसेच तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादजी बाबांना वर्षासन मोहीम वार्षिक अनुदान करून दिले. शिवाजी महाराजांनी सज्जनगड व चापलसाठी दिलेली वर्षासने चालू ठेवली. चापलच्या उत्सवात मुसलमान लोक अनेकदा गोंधळ घालून यात्रेकरूंना त्रास देत असत. त्या उत्साहात संरक्षण पुरवले. चिंचवडचे मोरेश्वर गोसावी यांना काही गुंडांकडून त्रास होई, त्यांनाही त्यांनी संरक्षण दिले. केळशीचे अवलिया फकीर बाबांचे वर्षासन कायम चालू ठेवले. या सर्व गोष्टीवरून अगदी स्पष्ट होऊन जाते की शिवाजी महाराजांचे धोरण संभाजी राजांनी अगदी टाकोटाक पालन करीत होते. कुठेही संभाजी राजांनी आपल्या कर्तव्यात, मग ते लष्करी असो वा मुलकी कमतरता, त्यांनी ठेवलेली नव्हती. राज्याभिषेकाचा दिवस निश्चित झाल्यावर राजांनी पुरोहित म्हणून गागा भट्टांची निवड केलेली होती. तसेही महाराष्ट्रात कोणी ब्राह्मण राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे पुरोहित घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे दूर काशी क्षेत्रे राहणाऱ्या गागान भट्टांवरच अवलंबून राहावे लागणार होते. शिवाय 6 वर्षांपूर्वीच गागा भट्टांच्या हस्ते थोरल्या महाराज साहेबांचा राज्याभिषेक झाला होता. म्हणून गागा भट्टांना निमंत्रित करण्यासाठी खंडो बल्लाळ या तरुण कुशाग्र बुद्धीच्या सहकार्याला राजांनी काशीला पाठवले. परंतु खंडो बल्लाळ काशीला पोहोचून राज्याभिषेकाचे आमंत्रण देण्या अगोदरच तेथील नतद्रष्ट तिथे जाऊन पोहोचलेले होते व त्यांनी आपल्या जातबाई गागा भट्टांचे कान फुंकलेले होते. ज्यांचा तुम्ही राज्याभिषेक करायचा तो शिवाजी राजांचा पुत्र न्यायी नाही, धर्माला अनुसरून तो वागत नाही, अशा कांगाळ्या त्यांनी तिथे जाऊन उठवलेल्या होत्या. त्यामुळे समरभित गागा भट्टांनी आजारपणाचे कारण दाखवत येण्यास असमर्थता दाखवली. गागा भट्टांनी येण्यास असमर्थता दाखवल्याने संभाजी राजांना खूप दुःख झालेले होते. परंतु मुहूर्त निश्चित करण्यात आलेला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तो मंगलमय सोहळा पार पाडण्यात आला. आणि त्याच रात्री संभाजी राजांनी स्वराज्याचे नवीन तोरण बांधण्याचा संकल्प आपले विश्वासू सहकारी व सेनापती यांच्यासमोर मांडला. राज्याभिषेकाची आठवण म्हणून शिलांगण करण्याचे व सोने लुटल्याचा पक्का मनसुबा जाहीर केला. राजांच्या सूचनेनुसार हंबीरराव मोहिते यांनी लुटवायची शिवलंगणाचे सोने म्हणून सुरतेची निवड केलेली होती आणि राजांचा आदेश येण्या अगोदरपासूनच तशी त्यांची जय्यत तयारी करून ठेवलेली होती. जाणत्या राजाचे जाणते सेनापती होते हंबीरराव. परंतु 4 चौघात हा मनसुबा हंबीररावांनी प्रकट केलेला होता. तो निव्वळ रणनीतीचा भाग म्हणून शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्यांनी सुरतेची आवय उठवून दिलेली होती. तशी यापूर्वी शिवाजी महाराजांनी 2दा सुरतेवर छापा टाकल्याने आता तिथे पुरेशी शिबंदी मोगलांकडून ठेवण्यात येईल. शिवाय उंच आणि मजबूत तटबंदी सुरत शहराभोवती बांधण्यात आलेली होती. याची हंबीररावांना पूर्ण कल्पना होती. शत्रूचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून दुसऱ्या ठिकाणी छापा टाकायची त्यांची योजना होती. खरा निशाणा होता तो वैभव संपन्न बऱ्हाणपुरावर. तापी नदीच्या काठावर वसलेले बऱ्हाणपूर मध्य प्रदेश ही मोगलांची वैभवशाली नगरी असल्याने तेथील सुभेदारी औरंगजेब बादशाह आपल्याच एखाद्या जवळच्या नातेवाईकास देत असे. त्या नियमाप्रमाणे त्यावेळी बहादूर खान काकलताज नावाचा औरंगजेबाचा दूध भाऊ त्या ठिकाणी सुभेदार म्हणून होता. एका आठवड्यापूर्वीच बहादूर खान आपल्या
पुतण्याच्या लग्नाला हैदराबादेला तो निघून गेलेला होता, परंतु इवाई कुणी साधा सुद्धा नव्हता, तर तो हैदराबादेच्या नवाबाचा तो भाऊ होता. म्हणून तोला मोलाची शान शौकत असलेली बारात घेऊन जावी या उद्देशाने त्याने बऱ्हाणपूरची ठाणबंदी असलेली 8,000 सैन्यापैकी 3,000ची फौज आपल्यासोबत तो घेऊन गेलेला होता. व बऱ्हाणपूरची जबाबदारी नायक सुभेदार काकर खान यांच्याकडे तो देऊन गेलेला होता. 30 जानेवारी 1881च्या सायंकाळी 2 हरकरी धावत आले आणि त्यांनी काही दिवसांपासून सुरतेच्या आसपासच्या जंगलात मराठी घोडेस्वार पाहिल्याची त्यांनी खबर दिलेली होती. त्यामुळे सुरतेवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो अशी अटकळ तेथील जनता, व्यापारी व वखारवाल्यांनी व्यक्त केली. कारण त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी असा अनुभव यापूर्वी 20 वर्षा अगोदर पहिल्यांदा व 12 वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी घेतला होता. त्यामुळे सुरतेच्या सुभेदाराने तत्काळ हरकारे पाठवून बऱ्हाणपूरमधील जमेल तेवढी फौज सुरतेच्या मदतीसाठी पाठवण्यासाठी काकरखानाकडे रवाना केली. प्रसंग मोठा अवघड होता. बहादूर खान स्वतः हैदराबादकडे शिवाय 8,000 ते 3,000 फौज तो बरोबर घेऊन गेलेला होता. बऱ्हाणपूरच्या रक्षणाकरिता शिलकी फौज फक्त 5,000 होती आणि त्या सुरतेवरून अशी खबर आणि फौज पाठवण्याची विनंती. काय करावे तरी काय, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होऊन बसली होती. शेवटी आपल्या सहकार्याशी चर्चा करून फक्त 1,000ची फौज बऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी ठेवून बाकीची 4,000ची फौज दारुगोळा काकरखानाने ताबडतोड त्या सायंकाळी सुरतेकडे रवाना केलेला होता. थोड्याच वेळानंतर दुसरे काही हरकारे येऊन थडकले. त्यांनी पक्की खबर आणलेली होती. मराठे बऱ्हाणपूरवर चालून येत आहेत. काकरखानाला या बातमीवर विश्वास बसणे शक्यच नव्हते. त्याने ताबडतोड त्या जासूदास खुलासेवर विचारून सेनापती कोण आहेत याची माहिती घेतली. तर संभाजीराजे बऱ्हाणपूरवर जातीने चालून येत आहेत याची माहिती घेतली. गोष्ट विश्वास ठेवण्याजोगी बिलकुल नव्हती. कारण 15 दिवसांपूर्वीच संभाजीराजे रायगडावर होते आणि त्यांचा राज्याभिषेक होत होता. एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर एवढ्या कमी वेळात धावत्या घोड्यावरून सुद्धा करणे शक्य नव्हते. मग विश्वास कोण आणि कसा ठेवणार. एवढ्यात दुसरे 3 जासूस देऊन त्यांनी 3 कोसांवर मराठ्यांचे सेनापती हंबीरराव मोहितेच्या नेतृत्वाखाली 15,000ची फौज लपचपत येऊन दबा धरून बसल्याची खबर आणून दिलेली होती. मराठ्यांनी आपल्याला चक्क फसवले असून आता एका बाजूने छत्रपती संभाजीराजे स्वतः तर दुसऱ्या बाजूने मराठ्यांचे सहसेनापती हंबीरराव मोहित्यांची फौज. त्यांच्या पुढे आपल्या 1,000 फौजेचा काय टिकाव लागणार अशा विवंचनेत काकरखान पडलेला होता. परंतु तो धाडशी नायक होता. त्याने व्यापाऱ्यांकडे वखारवाल्यांकडे असणारे सारे खाजगी रखवालदार मोठ्या हिमतीने गोळा करून थोडी फौज बांधलेली होती व निश्चय केला सूर्योदयापूर्वी मराठे आपल्यावर चालून येण्या अगोदरच आपणच मध्यरात्री मराठ्यांवर चालून जाऊ आणि जे काय होईल ते पाहून घेऊ. परंतु मराठ्यांना नगरीत प्रवेश मिळू देणे परवडणारे नव्हते. म्हणून हे सगळे 1,500 लोक मरायला उद्धार झाले. अर्धा अधिक मराठी झोपेतच कापायचा असा त्यांनी डाव मांडला. त्यानुसार मध्यरात्री बऱ्हाणपूरचा मुख्य दरवाजा हळूच उघडला गेला आणि 1000भर घोडा आणि 1,500 बाजार गुना मोठ्या हिमतीने दरवाजातून बाहेर पडल्या. सलामीला स्वतः काकरखान होता. अर्धा अधिक घोडेस्वार दरवाजातून बाहेर पडत होते आणि तेवढ्यात बाजूच्या निकामी खंदकात दबून बसलेली मराठी घोडी किंचाळत बाहेर पडली. हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. जागच्या जागी कापाकापीला सुरुवात झाली. असा अनपेक्षित हल्ला काकरखानाला व त्याच्या फौजेला अजिबात अपेक्षित नव्हता. स्वतः संभाजीराजे सर्वात पुढे घोडा फेकत हाना मारा तोडा असे गरजत आपल्या हातातील भवानी तलवार ते गरगर फिरत होते. ज्वारी बाजरीची कणसे कापावी तशी सनासन मोगलांच्या मुंड्या कापत होते. राजांचे साथीदारही मोठ्या उत्साहाने मोगलांवर ते तुटून पडत होते. काकरखान कसा बिसा कुसाराच्या आत पळून जाण्यास तो यशस्वी ठरला. त्यांनी कुसाचे द्वार आतून महंत परेशाने बंद करण्यास त्याला यश मिळाले आणि संभाजीराजांना हेच अपेक्षित होतं. कारण संभाजीराजांचे ध्येय बऱ्हाणपूरमधील संपत्ती हेच होते. निरापराध माणसे, सैनिकांचे त्यांचे काही वैर नव्हते. लढाईचे नाटक चालून ठेवून दरवाजावर फक्त 200 ते 300 सैनिक ठेवून सरळ संभाजीराजे बऱ्हाणपूरकडे वळले. बऱ्हाणपूरमध्ये असलेल्या अनेक पुऱ्यांपैकी बहादूरपुरा हा दरव्यांबाबतीत खूपच भारदस्त होता. तिजोऱ्यांनी खचाखच भरलेल्या संदुका इकडेच होत्या. रात्रीचीच दुकाने फोडायला सुरुवात केली. 3 कोसांच्या अंतरावर जंगलात तळ ठोकलेल्या हंबीररावांना त्यांच्या जासूदांनी खबर दिली. संभाजीराजे स्वतः बऱ्हाणपुरात घुसले आहेत. खबर खरी आणि पक्की होती. परंतु रायगडावरून बऱ्हाणपूर हे अंतर एवढ्या कमी वेळात कापले जाईल यावर मात्र विश्वास ठेवणे अवघड होते. परंतु शंभूराजे
5 दिवस व 5 रात्रीची अविश्रांत घोडदौड करीत फक्त 4000 फौज घेऊन बऱ्हाणपूरवर चालून आलेले होते। आपल्या सेनापतींच्या सोबतीला स्वराज्याला नीती उपलब्ध करण्याच्या मोहिमेचा श्रीगणेशा करायला दुसऱ्या क्षणात हंबीररावांची 15,000ची फौज राजांच्या मदतीला धावून आलेली होती। रात्रीच्याच फौजा येऊन मिळाल्या होत्या। बहादूरपुरा लुटायला सुरुवात झाली। राजांनी आणि सेनापतींनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून कोणत्याही प्रकारे बातमी बाहेर फुटणार नाही याची बंदोबस्त केला होता। बाजूलाच शिखांचा कर्णपुरा होता, त्याला वेढा घातला व शिखांना निशस्त्र केले गेले। तिजोऱ्या, संदुका, त्याचबरोबर तळघरे यांची तपासणी केली गेली। धरतीच्या पोटातील लक्ष्मी उकरली जात होती। हिऱ्या मोत्यांनी खोगिरे भरली होती। मोठमोठी गाठोडी गाढवांच्या खेचरांच्या पाठीवर चढवली गेली। संपूर्ण 2 दिवस लूट चालू होती। जवळपास 1 करोड होणांची दौलत प्राप्त झालेली होती। असे छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे आपल्या जीवनात मोठमोठे पराक्रम गाजवले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथा परंपरा पुढे तशा चालू ठेवल्या। कोणाला आपल्या मदतीची गरज असेल तर त्यांना मदत केली। जे स्वराज्याच्या कामी आले त्यांना आपले मानले। असे थोर व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराज। धन्यवाद। जय शिवराय।